नमस्कार, सिंधुदुर्ग लाईव्ह मध्ये आपलं स्वागत। पाहूया काही ठळक घडामोडी। हेडलाईन्स प्रायोजक आहेत लक्ष्मीनारायण होंडा। मुख्यमंत्री निष्क्रिय, ते सरकार चालवू शकत नाही, खासदार नारायण राणेंचा प्रहार। रत्नागिरी सिंधुदुर्गच्या पालकमंत्र्यांनी केला जिल्ह्याचा बट्ट्याबोळ, माजी खासदार निलेश राणेंचा हल्लाबोल। आणि रत्नागिरीत आढळले 40 नवे कोरोना पॉझिटिव्ह। हेडलाईन्स प्रायोजक आहेत लक्ष्मीनारायण होंडा। आता पाहूयात सविस्तर बातम्या। शेती आहे आधुनिक अवजारांची, प्रभू कृषी सेवा केंद्राची। सर्व प्रकारची शेती अवजारं, स्पेअर पार्ट्स आणि विश्वासार्ह सेवेसाठी एकच नाव, प्रभू कृषी सेवा केंद्र व प्रभू ॲग्रीमार्ट कुडाळ। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे निष्क्रिय असून ते सरकार चालवू शकत नाहीत। मुख्यमंत्री मातोश्री बाहेर पडत नसून आज अधिकाऱ्यांचंच राज्य असल्याची घणाघाती टीका माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणेंनी केली आहे। इथून हाकेच्या अंतरावर मंत्रालय आहे, पण मंत्रालयात गेले काही महिने मुख्यमंत्रीच नाही। मग ज्या मंत्रालयात मुख्यमंत्री नाही तिथे सरकार आहे असं मानायचं का? जो मुख्यमंत्री आहे तो बाहेरच येत नाही, बाहेर आला तर काय बोलत नाही, जनतेचे प्रश्न हाताळत नाही। राज्यात अनेक समस्या आहे, मोठी समस्या म्हणजे कोरोनाची। मुंबई सारख्या शहरामध्ये कोरोना सुरू झाल्यापासून जवळपास 5000 लोक मृत्युमुखी पडलेले आहेत। 5000च्या जवळपास। राज्यात जवळपास 8000च्या पेक्षा जास्त लोक मृत्युमुखी पावले। बंदण्या केल्या, रद्द केल्या आणि त्याच्यावर तातडीच्या सभा होतात। मुख्यमंत्री शरद पवार साहेब, गृहमंत्री अनिल देशमुख। मग कोरोना सारखा प्रश्न आहे, लोक मरताय, या प्रश्नावर सरकार गंभीर काय या मंत्रालयामध्ये कोणाचे आदेश पाळणार? अधिकाऱ्यांचे। आज अधिकाऱ्यांचं राज्य आहे। आज उद्धव ठाकरेंचं राज्य नाहीये। त्यांनी तर या राज्याला त्या 4 महिन्यात किमान 10 वर्ष मागे घेऊन जायचं काम केलंय, मागे घेऊन जायचं केलंय। कोणत्याही बाबतीमध्ये निर्णय नाही, बोलत नाही, सांगत नाही। पंढरपूरला गेले तर साधा प्रसाद पण हातात घेत नाही। काय म्हणायचं अशा मुख्यमंत्र्याला? हे महाराष्ट्रात, चला मला वाटतं अन्य राज्यात कुठेही जगाच्या पाठीवर असा मुख्यमंत्री सापडणार नाही आणि कोण ठेवणार पण नाही, ठेवणार। आज राज्यामध्ये मुंबई महानगरपालिका आहे, बीएसटी आहे, एसटी आहे, तशा वेगळ्या संस्था। तिथल्या कर्मचाऱ्यांच्या पगाराचे प्रश्न आहेत। काही ठिकाणी उपासमार चालले, होमगार्डच्या गार्ड जे आहेत त्यांचे पगार नाहीयेत, उपासमार होते। तुमच्या बातम्या माझ्याकडे कात्रण आहेत सगळी। डॉक्टर लोकांचे पगार नाही, परिचारिका नर्सेसचे पगार नाही। आज दयनीय अवस्था या राज्याची आहे। आज उद्योग धंदे सगळे कोलमडले, पण त्याची चिंता नाही। हा मुख्यमंत्री डोळे मिटून एकच, लॉकडाऊन करा। अरे लॉकडाऊन करा, किती दिवस, किती महिने? आणि प्रत्येक महिन्यामध्ये नवीन प्रश्न जे उपस्थित होणार आहेत त्याला जबाबदार कोण आहे? काही चर्चा नाही अशा प्रश्नांची। आज उद्योग धंदे कोलमडून गेले, रिअल इस्टेट मुंबईत ती संपलेली आहे। ज्यांच्या हातावर पोटायचे सगळेजण उपासमारनी चिंताग्रस्त झाले।
हा शेतकऱ्यांचा प्रश्न, शेतकऱ्यांचे प्रश्न, बी बियाणं ते पण बोगस. कोण पाहतं त्यांच्याकडे? मध्ये वादळ झालं, आमच्या कोकणातून सुरुवात झाली वादळाची, आणि वादळानंतर मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं रत्नागिरीला अमुक पैसे, सिंधुदुर्गला अमुक, रायगडला अमुक. आज किती महिने झाले? 1 महिना तो उलटून गेला. 1 रुपया नाही मिळाला. 1 रुपया आज कितीपर्यंत घोषणा केलं. 1 रुपया दरवर्षी फंड जातो, जिल्हा लेवलचा फंड जातो. मे जून मध्ये 1 रुपया नाही, विकासाला पैसा नाही, वादळासाठी दिलेली मदत नाही, नुकसान भरपाई नाही, काही ठिकाणी पंचनामे पण नाही. ताज्या अपडेटसाठी सिंधुदुर्ग लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. शेती आहे आधुनिक अवजारांची, प्रभू कृषी सेवा केंद्राची. सर्व प्रकारची शेती अवजारं, स्पेअर पार्ट्स आणि विश्वासार्ह सेवेसाठी एकच नाव, प्रभू कृषी सेवा केंद्र व प्रभू ॲग्रीमार्ट कुडाळ. रत्नागिरीचे पालकमंत्री अनिल परब आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी दोन्ही जिल्ह्यांचा बट्ट्याबोळ केलाय, अशी टीका माजी खासदार निलेश राणे यांनी केली आहे. पाहुयात काय म्हणाले निलेश राणे. रत्नागिरीचे पालकमंत्री अनिल परब आणि सिंधुदुर्गचे पालकमंत्री उदय सामंत यांनी भारतीय जनता पक्षाच्या आत्मनिर्भर रॅलीवर टीका केली अशी समजते. मुळात हे दोघेही टीका करण्यास पात्रही नाही. त्याची कारणं मी तुम्हाला सांगतो. अनिल परब हे मागच्या 3 महिन्यापासून, म्हणजे करोनाचं संकट जेव्हापासून सुरू झालं तेव्हापासून ते आत्तापर्यंत फक्त 2-2.5 दिवस काहीतरी रत्नागिरीत आले जिल्ह्यामध्ये. त्यांचा पूर्ण वेळ हा मुंबई मातोश्रीमध्ये, मातोश्रीच्या गेटवर जातो किंवा घराच्या आतमध्ये भांडी धुण्यात जातो. हा माणूस काय आपल्या रत्नागिरी जिल्ह्यात आला नाही. निसर्ग चक्रीवादळ होऊन गेलं, आज जवळपास कितीतरी दिवस गेले, 20-25 दिवसच्या वर झाले, पण हा माणूस काय त्याचीही पाहणी करायला आलेला नाही, कुठल्याही गावामध्ये गेला नाही. फक्त व्हिडिओ टाकून जेवढं काय करता आलं तेवढंच फक्त ते सगळे प्रयोग, नाटकं सुरू आहेत. मुंबईमध्ये बसून हा टीका करतोय भारतीय जनता पक्षाच्या त्या दौऱ्याची किंवा निसर्ग चक्रीवादळामध्ये आम्ही जे काय बोललो त्याची उत्तरं द्या असं बोललो. सन्मान्य फडणवीस साहेब आले, प्रत्येक गावामध्ये जाऊन त्यांनी सगळी पाहणी केली. हे सगळं झाल्यानंतर आम्ही काय प्रश्न उपस्थित केले. आता सरकारच्या विरोधात जर प्रश्न उपस्थित करायचे नाही तर नेमकं काय करायचं? गप्प बसायचं, घरी बसायचं, सगळं काय उघड्या डोळ्याने बघत बसायचं? ह्यांचं काय भ्रष्टाचार चाललाय, ह्यांचा जो काय प्रकार विचित्र चाललाय तो बघत बसायचा? ते काय आम्ही बघू शकत नाही. त्याच्यावर हे टीका करायला उभे राहील. मुळात ह्यांना टीका करायचा अधिकारच नाही. तुम्ही रत्नागिरीमध्ये आले किती वेळा ते सांगा अगोदर. रत्नागिरी जनतेसाठी तुम्ही काय केलं ते सांगा. ती स्वॅब टेस्टिंग लॅब जी काय सुरू झाली रत्नागिरीमध्ये 2 वेळा बंद पडली. त्याला चालवायला जे काय कर्मचारी लागतात ते कर्मचारी मिळत नाही. अशा परिस्थितीमध्ये तुम्ही फक्त टीका करणार कारण का आम्ही विरोधक आहे म्हणून. आम्ही प्रश्न विचारले तर ती तुमच्यासाठी टीका झाली. आणि मुळात अनिल परब रत्नागिरीचे पालकमंत्री, तुमचं रत्नागिरीसाठी कॉन्ट्रीब्युशन काय, नेमकं काय केलं काय तुम्ही रत्नागिरीसाठी ते अगोदर जाहीर करा. टीका कसली करताय? आम्ही अमुक दिले, एवढे पैसे दिले. अहो, निसर्ग चक्रीवादळानंतर अनेक गावांमध्ये अजूनपर्यंत लाईट नाही आहे. लाईटीचे पोल पडलेत रांगेत. लोक बिचारी 20-25 दिवस झाले तिथे बिना लाईटीचे राहत आहेत. लाजा नाही वाटत तुम्हाला टीका करायला? आमच्यावर टीका करण्यापेक्षा जाऊन त्या गावाची पाहणी करा, कुठे काय शिल्लक राहिलं तिकडे जाऊन द्या. 1 वर्ष झालं ते तिवरे धरणावर आम्ही टीका केली, त्याच्यावर पण बोलू लागले. अहो, 1 वर्ष झालं त्या धरणाला कोसळून ह्यांच्याकडे त्या गोष्टीचं उत्तर नाही. कंटेनरमध्ये लोकांना ठेवलेले आहेत, लाईटी नाही बिचाऱ्यांकडे, नोकऱ्या नाही, काय नाही, कसे राहत आहेत माहीत नाही. आणि नंतर मग कुठले तरी 5 शिवसैनिक उभे केले आणि सांगितले की बघा शिवसेनेनी एवढे दिले. ते आम्हाला चेहरे बघून लक्षात येतात हे शिवसैनिकच आहेत जे बोलतायत ते.
नुसता ड्रामा करताय आणि लोकांना इतक्या वर्षापासून तुमचा ड्रामा पचला, आता नाही पचत आहे. आता सगळं तुमचं उघड होत चाललेलं आहे. सत्ता असून सुद्धा जर तुम्ही असे वागणार असाल तर लोक चपलेने मारतील तुम्हाला. दिवस लांब नाही तो. आणि म्हणून ते उदय सामंत तिकडे त्यांनी तर वाटोळच लावलंय सगळं. त्याला तर काय मुळातच काय कळत नाही. हा माणूस बघितल्यावरच डुप्लिकेट वाटतो. दाढी सफेद, केस काळे, केस पण मुळात विग आहे. ह्याला चिंता कसली की रत्नागिरीमध्ये एक इल्लीगल दारूचा काहीतरी साठा पकडला गेला, तर त्याला वाचवण्यासाठी ह्याची मदत आणि ह्याची लोक घुसली. पण रत्नागिरीमध्ये आज इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन म्हणजे संस्थात्मक जे विलगीकरण असतं ते किती आहेत ह्याच्या मतदारसंघामध्ये? 200 लोकांसाठी पण नाही. जेमतेम 200 असते. म्हणजे विचार करा, जिल्ह्याचं नाक जिथे जिल्हाधिकारी कार्यालय, SP कार्यालय, सगळे प्रशासकीय सगळी हालचाल तिकडून होते ह्याच्या मतदारसंघातून, उदय सामंतच्या. पण इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन नावाची गोष्ट ह्याच्या मतदारसंघात नाही. ह्याला ती करावीशी वाटली नाही, कारण का त्याला पैसे लागणार, वरतून ह्याची काही किंमत नाही. वरतून उद्धव ठाकरे स्वतः यांना पैसे पाठवणार नाही, त्यांना माहिती असल्यामुळे यांनी प्रयत्न सुद्धा केले नाही. आणि इतके वर्ष डांबर खाऊन सुद्धा खिशातले पैसे आपण इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईनसाठी वापरू असंही काही कुठे काय दिसलेलं नाही की स्वखर्चातून आम्ही अमुक अमुक देतोय, असं कुठे काय दिसलेलं नाही. खासदार तर जो मालगाडीत बसून मुंबईत गेला चोरून, तो परत दिसलाच नाही, विनायक राऊत. आणि म्हणून अशा लोकांकडून तुम्ही काय अपेक्षा ठेवता? सगळीकडून नुसता बट्याबोळ करून ठेवलाय, सत्यानाश करतायत रत्नागिरी जिल्ह्याचा, सिंधुदुर्ग जिल्ह्याचा. आणि फक्त टीका करायला हे लोक आमच्या आत्मनिर्भर रॅलीवर असेल किंवा आमच्या विरोधी पक्ष नेत्यावर असेल, आमच्यावर असेल, टीका करा, आमची काही हरकत नाही. आम्ही उत्तर द्यायला आम्हाला येतं तुम्हाला, आणि तुम्हाला उत्तर आम्हीच देऊ शकतो. पण आज जनतेला जी काही गरज आहे, जनता जी होरपाळली जाते, त्यांच्यावर जे संकट आलं आहे त्याच्यावरती तुमच्या उपाययोजना आहे. आज अनिल परब सांगतो आम्ही एवढे दिले तेवढे दिले निसर्ग चक्रीवादळाच्या निमित्ताने. अजूनपर्यंत लोकांना ते मिळालेलं नाही. गावागावामध्ये तुमचे जे शिवसैनिक आहेत, ग्रामपंचायतीच्या माध्यमातून जे काही पैसे आले किंवा ग्रामपंचायतीमध्ये जे काही जमा झाले, तिकडचे कोतवाल, तिकडचे सरपंच, तिकडचे सदस्य मिळून सगळे वाटून खातायत. ग्रामस्थांना किती गेलाय एकदा तो एक वेगळा भ्रष्टाचार बाहेर काढायचा आहे. तो आता हे सगळं झाल्यानंतर काढू सुद्धा. सगळे यांचेच ग्रामपंचायतीतील लोक खातायत. बिचारा बाहेरच्या लोकांना 100 रुपयातले 10 रुपये जात असतील, बाकी 90 रुपये यांच्या खिशात चालले. ताज्या अपडेटसाठी सिंधुदुर्ग लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. रत्नागिरी जिल्ह्यात 40 नवे कोरोनाबाधित रुग्ण सापडलेत. यापैकी कामते उपजिल्हा रुग्णालयात 14, रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात 8, राजापूर ग्रामीण रुग्णालयात 2, कळंबणी ग्रामीण रुग्णालयात 7 आणि दापोली तालुक्यात 1 रुग्ण आढळलाय. जिल्हा रुग्णालयातील आणखी 3 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. याशिवाय काल सापडलेल्या कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या 3 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. दरम्यान चिपळूणमध्ये 14 रुग्ण वाढले आहेत. त्यापैकी 13 शहरातील पेटमाप गोवळकोट या रोडवरील एकाच इमारतीतील असून एक केतकीमधील आहे. बातमीपत्रात घेऊया छोटीशी विश्रांती. कुठेही जाऊ नका, अजिबात घराबाहेर पडू नका, कोरोनाच्या जाळ्यात अडकू नका. पाहत राहा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. खरीप हंगाम सुरू झालाय, चला तर मग वाट कसली बघताय, आजच भेट द्या मेसर्स प्रभू कृषी सेवा केंद्र व प्रभू कृषी मार्टला. सिंधुदुर्ग जिल्ह्यात कृषी क्षेत्रासाठी अत्याधुनिक अवजारे व बियाणे पुरवणारे अग्रगण्य दालन. पॉवर विडर घ्यायचाय तर कृषी अवजारांचे सुसज्ज दालन प्रभू कृषी सेवा केंद्रातूनच. अगदी लहानांपासून थोरांपर्यंत हाताळण्यास सोपे असणारे पॉवर विडर सुद्धा उपलब्ध. विविध कंपन्या आणि सर्व प्रकारच्या कृषी अवजारांसाठी आजच संपर्क करा. सर्व प्रकारचे पॉवर टिलर, ग्रास कटर, पॉवर स्पेअर्स, पॉवर विडर, भात कापणी यंत्र, भात मळणी यंत्र, खड्डे खोदण्याची मशीन, मनुष्यचलित भात लावणी यंत्र, वॉटर पंप, सर्व प्रकारचे गार्डन टूल्स, बी बियाणे व ताडपत्री, सर्व काहींचं सुसज्ज दालन. प्रभू कृषी सेवा केंद्र व प्रभू ॲग्री मार्ट कुडाळ. होंडा, अस्पी ॲग्रो इक्विपमेंट, फोकर्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, ई ॲग्रो केअर, किसान क्राफ्ट, बेन्सन ॲग्रो,
सॅमसन, कृषीधन सीड्स, निर्मल सीड्स, महाबीज महामंडळ आदी कंपन्यांचे अधिकृत विक्रेते. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेती अवजारे पुरवणारे विश्वसनीय नाव प्रभू कृषी सेवा केंद्र व प्रभू ॲग्री मार्ट कुडाळ. आमच्या शाखा कुडाळ, वेंगुर्ला, कसाल व दोडामार्ग. आमचा पत्ता भोगटे कंपाऊंड, उद्यमनगर, कुडाळ. संपर्क 9423 30 41 73, 90 11 39 76 63 आणि 72 63 83 23 99. प्रवेश 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 प्रथम वर्ष अभियांत्रिकी व थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळाचे अभियांत्रिकी महाविद्यालय कणकवली. पदवी मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, कॉम्प्युटर इंजिनिअरिंग. माननीय श्री नितेशजी राणे यांच्या संकल्पनेतून आणि राणे परिवाराच्या मार्गदर्शनाखाली सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळ श्री विजय दुर्गा ॲग्रो सर्व्हिस, साटेली भेडशी, तालुका तोडामार्ग. स्टॉक किट्स, एससीसी, शेती अवजारे, रासायनिक खते, कीटकनाशक, बी बियाणं. प्रोप्रायटर भिकाजी गणपते. फोन नंबर 02363 250081 आणि 250168. मोबाईल नंबर 9420 27 56 56 आणि 9822 69 19 73. पत्ता साटेली भेडशी, तालुका तोडामार्ग, जिल्हा सिंधुदुर्ग. विश्रांतीनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. पाहूया यानंतरची बातमी. शेती आहे आधुनिक अवजारांची प्रभू कृषी सेवा केंद्राची. सर्व प्रकारची शेती अवजारं, स्पेअर पार्ट्स आणि विश्वासार्ह सेवेसाठी एकच नाव प्रभू कृषी सेवा केंद्र व प्रभू ॲग्री मार्ट कुडाळ.
हेवाळ्यात रानटी हत्ती तस्करीची दहशत पुन्हा एकदा सुरू झाली आहे। उल्हास माणिकराव देसाई यांच्या पत्नी भांडी धुत असतानाच अचानक समोर उभा टाकत या तस्कर हत्तीनं त्यांची बोलती बंद केली। त्यांनी वेळीच घरात धूम ठोकल्यानं मोठा अनर्थ टळला। दरम्यान थेट अंगण आणि घराच्या ओसरीत तस्कर फिरू लागल्यानं नागरिक व शेतकऱ्यात कमालीची भीतीचं वातावरण निर्माण झालंय। पाहुयात कशी होती या तस्करीची दहशत। रात्री होय चावडी नव्या भांडीगावचे होतून तडचून हत्ती धावा दिलो आणि आरडलो, आमच्या अंगार इलो। तर आम्ही घरात पळालो, चोन चुनू एक नात आणि मिया आणि म्हातारो लव्य गेलो होतो। सगळे जण घरात दारा झाकून राहलो घरात। आता आम्ही काय करतो, हो धरून चिंदा इलो सो धावान धावान बॅटरी ना आमका लाईटीच्या उजवडार लाईट पेटवलं तर आरडलो मोठ्यान। तेव्हा म्हाताऱ्याक बॅटरी घेक द्या हाडा आणि तरुव सोबत होतो का 2 रुपयाचे तरी काय केल्यानंतर बघा की ते सोबत चिखल केल्यान आता आमची जमीन ही येऊची नाही तरी आणि मी खाऊचं काय आता आम्ही इतकं तरुव 2 रुपयांनी आता ह्या झाले नाच झालं तरुव अर्धी जमीन राहतली पैसे दे आता आमका। काल जो हेवाळे खराडी ब्रिज येथे प्रकार घडला तो खरंच खूप भीतीदायक आणि भयानक होता। भांडी घासायला गेलं असता समोर एवढा मोठा भलाढ्य तस्कर उभा। नशीब काल की लाईट होती, आता पावसाचे दिवस असल्यामुळे वारंवार लाईट जाते। जर काल लाईट नसती तर स्वतःहून हत्तीच्या पायाखाली त्या काकी गेल्या असत्या। मी सरकारला विनंती करतो की वनविभागाकडून देण्यात येणाऱ्या बॅटऱ्या पालकमंत्र्यांनी आदेश देऊनही अद्यापपर्यंत शेतकऱ्यांपर्यंत पोचलेल्या नाही, त्या लवकरात लवकर पोचवाव्या। सरकार मनुष्यहानी होण्याची वाट पाहतंय का? हत्ती आमच्या दारात घरात म्हटला तरी हरकत नाही, घराच्या 1 फूट अंतरावर पण हत्ती येऊन थांबला। आम्ही 20-25 माणसं हाकलण्याचा प्रयत्न करत असताना पण हत्ती हलायला तयार नाही। त्यामुळे हत्तीला हाकलण्यासाठी योग्य ती सामुग्री सरकारने आमच्यापर्यंत पोचावी, जेणेकरून आमचं स्वतःचं आत्मसंरक्षण तरी करू शकतो। शेती तर हत्तीमुळे नुकसान शेतीचं जे होतंय ते तुम्ही पाहताय, पण आता आम्हाला देखील हत्तीपासून आत्मसंरक्षणाची गरज आहे असं मला वाटतंय। ताज्या अपडेटसाठी सिंधुदुर्ग लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। शेती आहे आधुनिक अवजारांची, प्रभू कृषी सेवा केंद्राची सर्व प्रकारची शेती अवजारं, स्पेअर पार्ट्स आणि विश्वासार्ह सेवेसाठी एकच नाव, प्रभू कृषी सेवा केंद्र व प्रभू ॲग्रीमार्ट कुडाळ। सिंधुदुर्गात पावसाचा जोर कायम आहे, त्यात मुंबई गोवा महामार्गाचं काम जोरात सुरू आहे। मुसळधार पावसानं अणावमध्ये उत्खनन केलेली माती शेतकरी सुनील पालव यांच्या शेतात गेल्यानं शेती कशी करावी असा प्रश्न पडलाय। अणाव रताळा येथील शेतकरी सुनील पालव यांच्या शेतीच्या बाजूला दिलीप बिल्डकॉन कंपनीनं केलेल्या उत्खननामुळे त्यांच्या शेतीत पूर्णतः माती जाऊन शेती मातीखाली गेली आहे। या मातीमुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। दिलीप बिल्डकॉन कंपनीच्या हेकेखोरपणामुळे त्या शेतकऱ्याच्या तोंडचा खासच गेलाय। दिलीप बिल्डकॉन कंपनीनं पावसाळ्यापूर्वी रस्त्यावरील सर्व कामं पूर्ण झाली असल्याचा दावा केला होता, मात्र तो आता फोल ठरलाय। दिलीप बिल्डकॉन कडून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी या शेतकऱ्यानं केली आहे। माझं नाव सुनील भिवा पालव। माझ्या शेतीचं नुकसान झालं। दिलीप कंपनीने माती काढल्याबरोबर 2 वर्षामध्ये एवढं नुकसान झालं आणि आतापर्यंत गव्हर्नमेंटने काहीतरी माझ्यासाठी काहीतरी सुविधा करून त्याचा लाभ मला द्यावे हेच माझी सांगण्याची इच्छा आहे। आणि पुरा शेतीची 30 वापले 35 वापले माझे नुकसान झालेले आहेत, थोडे बिडे नाही। आणि सर्व माती त्याची बिल्डरने काढलेली आहे, ती मालकाची। त्यांना काय तळाट्यांकडून काय घेतलं आहे का काय घेतलं आहे ते मला काय माहिती नाही, पण त्यांनी सर्व माती काढल्याबरोबर ही सगळं तिकडची माती सगळी वाहून की नाही माझ्या कोपऱ्यात सगळी भरलेली आहे। 2 वर्षात माझं एवढं नुकसान झालेलं आहे। गेल्या वर्षी पण झालं, ह्या वर्षी पण झालं। एक मेअरसुद्धा राहिली नाही आहे कोपऱ्याची। आता मी भेट घेणार आहे त्यांची आणि जाऊन त्यांची भेट घेणार मी आणि शासनाकडे अर्ज देणार आणि शासनाने सांगणार की माझं असं नुकसान झालेलं आहे, त्याच्यावेळी तुम्ही काहीतरी त्याच्यात तडजोड काहीतरी करून मला काहीतरी त्याच्यात नुकसान व्यापार काहीतरी द्यावं लागतं। ताज्या अपडेटसाठी सिंधुदुर्ग लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।
शेती आहे आधुनिक अवजारांची प्रभू कृषी सेवा केंद्राची सर्व प्रकारची शेती अवजारं, स्पेअर पार्ट्स आणि विश्वासार्ह सेवेसाठी एकच नाव प्रभू कृषी सेवा केंद्र व प्रभू ॲग्रीमार्ट कुडाळ। सोमवारी पहाटेच्या सुमारास वेंगुर्ला पोलिसांनी मोचेमाड पुलावर गाडीचा पाठलाग करून गोवा बनावटीच्या दारू वाहतुकीवर धडक कारवाई केली। यात गोवा बनावटीच्या दारूसहित सुमारे 3 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून वाहन चालकाला ताब्यात घेण्यात आल्याची माहिती वेंगुर्ला पोलिसांनी दिली आहे। गोवा बनावटीच्या दारूने भरलेली अल्टो कार भरधाव वेगाने शिरोड्याच्या दिशेकडून वेंगुर्ला दिशेकडे जाताना वेंगुर्ला पोलिसांच्या पेट्रोलिंगच्या टीमला दिसून आली। यावेळी पोलिसांनी हातातील बॅटरीच्या द्वारे गाडीला थांबवण्याचा प्रयत्न केला असता गाडी अजून भरधाव वेगाने निघून गेली। दरम्यान पोलिसांनी या गाडीचा पाठलाग करून येथील मोचेमाड पुलावर गाडीला थांबवलं। यात गोवा बनावटीच्या 1,83,360 रुपयांच्या दारूसहित 1,20,000ची अल्टो कार मिळून सुमारे 3,03,360 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। तर कार चालक वेंगुर्ला गाडी अड्डा येथील लक्ष्मी प्रसाद सकाराम मांजरेकर याला ताब्यात घेण्यात आलाय। वेंगुर्ला पोलीस निरीक्षक तानाजी मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस कॉन्स्टेबल रंजिता चौहान, पोलीस नाईक सुरेश पाटील, पोलीस नाईक चोडणकर, होमगार्ड गिरप यांनी ही धडक कारवाई केली। या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस कॉन्स्टेबल रंजिता चौहान करतायत। ताज्या अपडेटसाठी सिंधुदुर्ग लाईव्हला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। शेती आहे आधुनिक अवजारांची प्रभू कृषी सेवा केंद्राची सर्व प्रकारची शेती अवजारं, स्पेअर पार्ट्स आणि विश्वासार्ह सेवेसाठी एकच नाव प्रभू कृषी सेवा केंद्र व प्रभू ॲग्रीमार्ट कुडाळ। संजू परब यांच्या गाव मोहिमेस तुफान प्रतिसाद लाभला। गावागावात जात त्यांनी लोकांच्या समस्या जाणून घेतल्या, तर वाढीव लाईट बिल विरोधात गुरुवारी तीव्र आंदोलन करणार असून रूम क्वारंटाईन संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय। भाजप जिल्हा प्रवक्ते तथा नगराध्यक्ष संजू परब यांच्या गाव मोहिमेस बांद्यात तुफान प्रतिसाद लाभला। गावागावात जात परब यांनी कोविडच्या समस्या जाणून घेतल्या। कोरोनाबाबत जनजागृती करत भाजपच्या कार्यकर्त्यांनी केलेलं काम जाणून घेत त्यांचं अभिनंदन केलं, तर भाजपच्या ज्येष्ठ पदाधिकारी कार्यकर्ते यांची भेट घेत तब्येतीची विचारपूस केली। दरम्यान वाढीव लाईट बिलाबाबत जनतेनं तक्रारी केल्या असून गुरुवारी या विरोधात सावंतवाडी महावितरण समोर तीव्र आंदोलन करणार, तर रूम क्वारंटाईन संदर्भात जिल्हाधिकारी यांची भेट घेत विविध विषयांवर चर्चा करणार असल्याचं भाजप जिल्हा प्रवक्ते तथा नगराध्यक्ष संजू परब यांनी सांगितलंय। आज 6 जुलै सन्माननीय रवींद्र चव्हाण साहेब, सन्माननीय राजन तेली साहेब, सन्माननीय निलेश राणे साहेब यांच्या सूचनेनुसार मी आज सावंतवाडी दौरा एक भारतीय जनता पार्टीचा प्रवक्ता म्हणून आज करत आहे। आणि याचा माझा उद्देश आहे की प्रत्येक गावात जाऊन कोविड संदर्भात माहिती घेणे आणि ती माहिती आमच्या वरिष्ठांपर्यंत पोहोचविणे। दुसरी गोष्ट पक्षवाढी संदर्भात सुद्धा आहे। या दौऱ्यातनं जे पक्षवाढीसाठी ज्या काही गोष्टी असतील त्या सुद्धा आम्ही या दौऱ्यात करणार आहोत। आणि या ठिकाणी आजच्या दौऱ्यात सन्माननीय सभापती मानसी दुरी आहे, उपसभापती आहे शीतल राऊळ आहे, या भागाच्या जिल्हा परिषद श्वेता कोरगावकर आहे, आणि या बांधागावचे सरपंच अक्रम खान आहेत, विभागीय अध्यक्ष आमचे गुरु सावंत आहेत, ज्ञानेश्वर सावंत आहेत, युथचे जिल्हा उपाध्यक्ष जावेद खतीब आहेत, आणि सर्वांचे लाडके इथं मकरंद तोरसकर सुद्धा आहेत, आणि सर्वच जण इथं आहेत, आमचे बांदेकर आहेत, सर्वच जण इथं आहेत। आणि यांच्या सर्वांच्या टीमच्या सहकार्याने आणि या टीमच्या मेहनतीने आम्ही आजपासून हे काम चालू केलेलं आहे। बांदेश्वराचा आशीर्वाद आहे। आणि आज बांद्यातली पूर्ण ग्रामपंचायत माहिती घेऊन बांदेवासियांच्या समस्या जाणून आम्ही आता पुढे असनियामध्ये जात आहोत। असनिया डेगवे वगैरे हे आम्ही सर्व टीम आज असनिया डेगवे पुढे प्रस्थान करणार आहोत। त्याच्यामुळे मनापासून आनंद होतो की कुठेतरी जनतेची सेवा करण्याची संधी मिळते, आणि ती सुद्धा आपले नेते, राष्ट्रीय नेते मोदी साहेबांनी सुद्धा आदेश केला आहे सर्वसामान्य कार्यकर्त्याला की तुम्ही लोकांची सेवा करा। त्यांचा सुद्धा आदेश समजून आम्ही सर्वजण मोदी साहेबांचे आदेश आज आम्ही पालन करत आहोत असं मी या ठिकाणी सांगतो। आणि ज्या ज्या समित्या असतील त्या येणाऱ्या 2 दिवसात जसं शीतलरावांनी सांगितलं की MSCB लाईटचे बिलं भरमसाठ आली, त्या संदर्भात सुद्धा येणाऱ्या गुरुवारी आम्ही निश्चितपणे आंदोलन उभारू। त्याचप्रमाणे रूम म्हणजे काय, क्वारंटाईन आणि होम क्वारंटाईन म्हणजे काय, याचा सुद्धा जाब आम्ही प्रशासनाला निश्चितपणे आम्ही विचारू असं या ठिकाणी मी नमूद करू इच्छितो।
या दौऱ्यात पंचायत समिती सभापती मानसी धुरी, उपसभापती शीतल राऊळ, जिल्हा परिषद सदस्य श्वेतल कोरगावकर, बांदा सरपंच अक्रम खान, मनोज नाईक, आनंद नेवगी, बांदा विभागीय अध्यक्ष गुरु सावंत, जावेद खतीब, ज्ञानेश्वर सावंत, संदीप बांदेकर, श्याम सावंत, मकरंद तोरसकर, बाबा काणेकर, बाळा आकेरकर, अजय गोंदावळे, केतन आजगावकर, सत्यवान बांदेकर, बंटी पुरोहित, अमित परब आदी उपस्थित होते. कोविड आजार या संदर्भात सावंतवाडीचे नगराध्यक्ष श्री संजू परब व त्यांची पूर्ण टीम आजपासून गाव दौरा या एक वेगळ्या अभियानात त्यांनी चालू केलेला आहे. आमच्या बांदा गावात ग्रामपंचायतमध्ये येऊन त्यांनी या कोविड आजारासंदर्भात शासनाचे परिपत्रकाप्रमाणे काय आम्हाला उपाययोजना किंवा अंमलबजावणी झाली की नाही याची सर्व प्रकारे माहिती घेतली. अत्यंत चांगल्या प्रकारे त्यांनी आमची माहिती घेतली आणि यापुढे आम्हाला प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यामार्फत आम्हाला आमच्या ग्रामपंचायतीला व आमच्या बांदा गावाला योग्य तो न्याय देण्यासाठी ते आमच्याबरोबर आहेत. या संदर्भात आता आमची चर्चा झालेली आहे. ताज्या अपडेटसाठी सिंधुदुर्ग लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. शेती आहे आधुनिक अवजारांची, प्रभू कृषी सेवा केंद्राची सर्व प्रकारची शेती अवजारं, स्पेअर पार्ट्स आणि विश्वासार्ह सेवेसाठी एकच नाव, प्रभू कृषी सेवा केंद्र व प्रभू ॲग्रीमार्ट कुडाळ. मृग नक्षत्राच्या सुरुवातीलाच पावसानं दमदार हजेरी लावल्यानं शेतकऱ्यांनी वेळेत पेरणी केली होती. त्यामुळे देवगड तालुक्यातील जवळपास 80% भात लावणीची कामं पूर्ण झाली असून उर्वरित कामं लवकरच पूर्ण होतील. देवगड तालुक्यात भात पिकाबरोबरच नाचणीचं पीकही घेतलं जातं. प्रत्येक गावातील बहुतांशी कुटुंबातील तरुण वर्ग नोकरीच्या निमित्ताने मुंबईला जात असल्याने गावाकडील शेती ओस पडते. त्यामुळे लागवडीखालील शेती क्षेत्र कमी होत आहे. मात्र यावर्षी कोरोना विषाणूच्या संकटात मुंबईत स्थित असलेला चाकरमानी देखील आज गावाकडे दाखल झालाय. त्यामुळे शेतीचं लागवडीखालील क्षेत्र वाढलेलं दिसतंय. ताज्या अपडेटसाठी सिंधुदुर्ग लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. शेवटी ठळक घडामोडी पुन्हा एकदा. हेडलाईन्सची प्रायोजक आहेत लक्ष्मीनारायण होंडा. मुख्यमंत्री निष्क्रिय, ते सरकार चालवू शकत नाहीत, खासदार नारायण राणेंचा प्रहार. रत्नागिरी सिंधुदुर्गच्या पालकमंत्र्यांनी केला जिल्ह्याचा बट्ट्याबोळ, माजी खासदार निलेश राणेंचा हल्लाबोल. आणि रत्नागिरीत आढळले 40 नवे कोरोना पॉझिटिव्ह. हेडलाईन्सची प्रायोजक आहेत लक्ष्मीनारायण होंडा. आता इथंच थांबूया. पुन्हा भेटूया ताज्या घडामोडींसह. आपण मात्र कुठेही जाऊ नका, अजिबात घराबाहेर पडू नका, कोरोनाच्या जाळ्यात अडकू नका. पाहत राहा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. ड्राइड्स फार ट्रॅक्टर खरेदीवर अनुदान, प्रशासकीय लाभ मिळवण्यासाठी कृषी विभाग, कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधा. अधिक माहितीसाठी सिंधुदुर्ग ट्रॅक्टर ॲग्रो एजन्सी शिरगाव इथं अवश्य भेट द्या. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना खुश खबर, ड्राइड्स फार ट्रॅक्टरची जिल्ह्यातील मेन डीलरशिप आता शिरगाव देवगड इथं. ड्राइड्स फार सादर करत आहे ट्रॅक्टर मधील 3 सिरीज ट्रॅक्टरचे मॉडेल आणि त्याची वैशिष्ट्ये. मॉडेल 3E सिरीज 3540 42 HP मध्ये उपलब्ध. इंधन कार्यक्षम इंजिन, कॉन्स्टंट मेच गिअरबॉक्स, डिझेल युक्त सह हायड्रोलिक, सर्वोत्कृष्ट बोनेट, डायग्राम क्लच, तेलात बुडालेले ब्रेक, इस्टिमेस्ट कस्टर, पूर्ण सीलबंद एक्सेस. मॉडेल ॲग्रोलक्स सिरीज 45 50 65 आणि 60 HP मध्ये. मॉडेल ॲग्रोमॅक्स सिरीज 45 ते 80 HP मध्ये उपलब्ध. शक्तिशाली इंजिन, सर्वोत्तम आरामदायी, तेलात बुडालेले ब्रेक, स्वतंत्र PTO, संपूर्ण सिक्रोमॅश गिअरबॉक्स, मजबूत रिअल एक्सेल डबल क्लच DCIL, 4 व्हील ड्राईव्ह. सर्व इंजिन मध्ये ट्रॅक्टरची मॉडेल उपलब्ध. वेट्स फार ट्रॅक्टर सेल सर्व्हिस, फेअर मशिनरी आणि शेतकरी अवजारे मिळण्याचे जिल्ह्यातील एकमेव ठिकाण सिंधुदुर्ग ट्रॅक्टर ॲग्रो एजन्सी. ऑल इंडिया रिपेरिंग वर्कशॉप, श्री पावनाई मंदिरानजीक, शिरगाव, देवगड निपाणी हायवे, तालुका देवगड, जिल्हा सिंधुदुर्ग. मोबाईल 80 0791 9884 आणि 94 052 26 085. प्रोप्रायटर
श्री सीताराम जाधव. प्रवेश सुरू. तब्बल 65 वर्षांची परंपरा असलेलं, वर्षानुवर्षे दैदिप्यमान यशाची परंपरा जपणारं वैभवशाली शिक्षण संकुल वैभववाडी तालुका शिक्षण संस्था मुंबई संचलित अर्जुनराव राणे विद्यालय व कैलासवासी हेमंत केशवराव राणे कनिष्ठ महाविद्यालय वैभववाडी या सोबतच आपल्या चिमुकल्यांसाठी प्ले ग्रुप ते सिनियर KG पर्यंत शिक्षण देणारं फ्लाइंग बर्ड्स. आमच्या सुविधा किलबिल ते 12वी पर्यंत शिक्षण एकाच संकुलात उपलब्ध. प्रेमळ आणि काळजी घेणारे शिक्षक, डिजिटल शिक्षण, संगणक प्रशिक्षण, ॲडव्हान्स ऍक्टिव्हिटी, वैज्ञानिक दृष्टिकोन, संगीत, योगा, नृत्य आणि गायन, भव्य क्रीडांगणावर विशेष क्रीडा प्रशिक्षण, प्रशस्त व हवेशीर क्लासरूम, सुसज्ज ग्रंथालय आणि प्रयोगशाळा, गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना विविध सवलती, 10वी 12वी साठी उजळणी वर्ग, व्याख्यानमाला, HSC बोर्ड आणि शासकीय रेखा कला परीक्षा केंद्र, MCVC अभ्यासक्रमाची सोय, सुसज्ज संगणक प्रयोगशाळा, जिल्हा बालभवन केंद्र, ई-लर्निंगची सोय, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ केंद्र, अनुभवी आणि तज्ञ शिक्षक वर्ग, विद्यार्थ्यांसह शिक्षकांसाठी ड्रेस कोड, 100% निकालाची परंपरा. आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भवितव्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा. प्रवेशासाठी संपर्क अर्जुनराव राणे विद्यालय वैभववाडी. श्री जयेंद्रजी राव राणे, संचालक, अध्यक्ष स्थानिक समिती, 9422 43 58 33. श्रीनाथकर BS, मुख्याध्यापक, 9309 85 85 78. श्री शिंदे SP, 9421 23 57 22. श्री पाटील PM, 70 38 14 40 97. आजच आपला प्रवेश निश्चित करा. आता कोकणात घ्या आपल्या मालकीची जागा आणि घर, तेही अत्यंत माफक दरात. होय, तुमचं स्वप्न साकार करेल सिंधुदुर्ग पॅराडाईज. GVP रियालिटीचा आणखीन एक दैदिप्यमान प्रकल्प, ज्यात आपल्याला मिळणार आपल्या मालकीची कोकणातली आपल्या हक्काची जागा आणि ट्विन बंगलो. 3, 4, 5, 6 गुंठे प्लॉट बांधकाम परवानगीसह माफक दरात उपलब्ध. जिल्हा नगर रचना कार्यांची परवानगी, सर्व अत्याधुनिक सुखसोयी, 24 तास सुरक्षा आणि कर्जाची सोय. गोव्यापासून अगदी काही मिनिटांच्या अंतरावर. कुडा रेल्वे स्टेशन 7 मिनिटांच्या अंतरावर. मालवण निवती बीच 35 मिनिटांच्या अंतरावर. वेंगुर्ला बीच 15 मिनिटांच्या अंतरावर. तसेच निसर्गरम्य ठिकाण आंबोली पासून अगदी काही मिनिटांवर. गोव्यापेक्षा तिप्पट कमी दरात आपली प्रॉपर्टी बनवा. कोकणात आपल्या हक्काच्या जागेसाठी आणि घरासाठी आजच संपर्क साधा. साईट पत्ता सिंधुदुर्ग पॅराडाईज, पिंगुळी, कुडाळ वेंगुर्ला रोड लगत, तालुका कुडाळ. संपर्क 8275 77 43 99 आणि 9356 93 50 09. तुमचा यशाचा राजमार्ग सिंधुदुर्ग अकॅडमी. प्रवेश सुरू. ॲडमिशन ओपन. IIT, JEE, NEET, MST CET अँड नाटा NDA कोचिंग आणि स्टेट बोर्ड परीक्षांची तयारी. ऑनलाईन बॅचेस सुरू. मर्यादित जागा, उच्च शिक्षित आणि अनुभवी शिक्षक, प्रशस्त इमारत. हवेशीर क्लासरूम, सुसज्ज लॅबोरेटरी, बस तसंच वसतिगृहाची सोय. आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि निश्चिंत व्हा. तुमच्या यशाचा राजमार्ग सिंधुदुर्ग अकॅडमी. श्री पुष्पसेन सावंत ज्युनियर कॉलेज, मुंबई गोवा हायवे, वाडी हुमरमळा, कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग. सचिव इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ. अधिक माहिती आणि प्रवेशासाठी संपर्क परब सर 9158
788345. परब मॅडम 94 052 38 763. रुपनर सर 94 20 97 78 22. राहुल सर 94 033 50 474. मुनगेकर सर 70 577 44 88 5. सिंधुदुर्ग अकॅडमी